नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमेस्टर 3 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन या विषयाच्या अंतर्गत सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया या प्रकरण क्रमांक 3ची आपण चर्चा करत आहोत आणि त्यामधील तिसरा जो महत्त्वपूर्ण भाग होता तो म्हणजे भारतातील प्रशासकीय सुधारणा. त्यामध्ये आपण यापूर्वीच्या भागामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रशासकीय सुधारणा आणि स्वातंत्र्योत्तर काळातील प्रशासकीय सुधारणा त्यासाठी झालेले प्रयत्न याची आपण चर्चा करत आहोत. मागील भागात आपण स्वातंत्र्योत्तर काळातील जे सुरुवातीच्या टप्प्यात ज्या प्रशासकीय सुधारणांसाठी विविध उपाययोजना योजल्या त्याविषयी थोडक्यात माहिती घेतली. त्यामध्ये सर्वसाधारण संघटना आणि पद्धती विभाग याची देखील आपण माहिती घेतली होती. विद्यार्थी मित्रांनो, त्यालाच लागून आपल्याला पुढे बघायचं आहे की जो पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग आहे त्या प्रशासकीय सुधारणा आयोगाची आपल्याला आजच्या भागात चर्चा करायची आहे. पण तत्पूर्वी जो प्रशासकीय सुधारणा विभाग नेमला होता त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन 1964मध्ये संघटना आणि पद्धती विभाग हा कॅबिनेट सचिवालयापासून बाजूला काढण्यात आला आणि नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या प्रशासकीय सुधारणा विभागात, ज्याला डिपार्टमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स असं म्हणतो, त्याचं विलिनीकरण करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. हा विभाग गृह मंत्रालयाशी संलग्न करण्यात आला होता. प्रशासकीय सुधारणा विभाग या त्याच्या नावावरून त्याच्यात प्रशासनात सुधारणा घडून आणण्याच्या कार्यासाठी त्याची स्थापना करण्यात आलेली होती हे लक्षात येतं. या विभागाची जबाबदारी ही गृहसचिवाच्या हाताखाली कार्य करणाऱ्या सहसचिवावर सोपवण्यात आली होती आणि पुढे 1973मध्ये प्रशासकीय सुधारणा विभाग आणि सेवक विभाग यांचं विलिनीकरण होऊन प्रशासकीय सुधारणा आणि सेवक विभाग हा नवा विभाग निर्माण करण्यात आला आणि तो कॅबिनेट सचिवालयाला जोडण्यात आला. पुढे 1977मध्ये प्रशासकीय सुधारणा आणि सेवक विभाग पुन्हा गृहमंत्रालयाशी संलग्न करण्यात आला आणि या व्यवस्थेत 1985मध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला. त्या वर्षी केंद्र सरकारमध्ये सेवक, लोकघराणी आणि निवृत्ती मंत्रालय हे एक नवीन मंत्रालय निर्माण करण्यात आलं आणि प्रशासकीय सुधारणा विभाग या मंत्रालयाला जोडण्यात आलं. मग त्याचं कार्य काय होतं या प्रशासकीय सुधारणा विभागाचं? तर आपल्याला असं सांगता येईल की प्रशासकीय सुधारणांच्या संदर्भात धोरणविषयक बाबींवर केंद्र सरकारला सल्ला देणं असेल, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्र, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संघटनांना व्यवस्थापन सल्ला सेवा पुरवणं, तसंच त्या संघटनांमध्ये आधुनिक व्यवस्थापन व्यवहारांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणं, संघटना आणि पद्धती त्याचप्रमाणे कार्य अध्ययन यांची वृद्धी व विकास घडवून आणणं, त्याचबरोबर निरनिराळी मंत्रालय, विभाग यांच्या प्रशासनाच्या विशेष गरजांना योग्य ठरतील असे व्यवस्थापन सेवा स्थापन करणं, तसंच प्रशासकीय व्यवहार आणि आधुनिक व्यवस्थापन तंत्र यासंबंधी व्यवस्थापन शिक्षण उपलब्ध करून देणं, प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशींवरून प्रक्रियेच्या कार्यात समन्वय साधणं अशी विविध कार्य या प्रशासकीय सुधारणा विभागाच्या माध्यमातून पार पाडली जात होती. मग हा जो पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग आहे तो प्रशासकीय सुधारणा आयोग याविषयी आपल्याला खरी तर चर्चा करायची आहे. आता हा जो पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग होता हा खरं तर सर्वांगीण चिकित्सेचा तो पहिला प्रयत्न म्हणून आपल्याला सांगता येतो. देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं नियुक्त केलेल्या विविध समित्या आणि आयोगांपैकी सर्वात महत्त्वाचा आयोग म्हणून प्रशासकीय सुधारणा आयोग 1966 याचा उल्लेख केला जातो. देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेची व्यापक व सर्वांगीण चिकित्सा करण्याचा हा खरं तर पहिलाच प्रयत्न होता आणि म्हणून त्यासंबंधी विस्तारानं विवेचन करणं हे आवश्यक ठरतं. अमेरिकेत 1953मध्ये हूवर आयोग या नावाचं एक आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्या आयोगाला सरकारच्या कार्याचे व कार्यपद्धतीचं दीर्घ पुनरावलोकन करून त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी उपाय सुचवण्याचं सांगितलं होतं.
त्याच धर्तीवर भारत सरकारने देखील प्रशासकीय सुधारणा आयोगाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. मग ह्या आयोगाच्या स्थापनेची पार्श्वभूमी काय होती ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. प्रशासकीय सुधारणा आयोगासंबंधी चर्चा करण्यापूर्वी त्याच्या स्थापनेची पार्श्वभूमी विचारात घेणं हे आपल्याला आवश्यक ठरतं, क्रमप्राप्त ठरतं. साधारणतः 1962 पासून भारत सरकारला अनेक प्रकारच्या गंभीर अशा समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. त्या समस्या भेडसावू लागल्या होत्या आणि त्यामुळे विशेषतः 1962 मधील जे चीनचं आक्रमण होतं, 1965 भारत पाकिस्तानचं जे युद्ध होतं, यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा ताण पडला होता. याच सुमारास देशातील अन्नधान्याची स्थितीही बिकट बनलेली होती. अन्नधान्याच्या टंचाईमुळे सामान्य लोकांना अतिशय त्रास सहन करावा लागत होता. देशात इतरही काही जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवू लागली होती. परिणामी लोकांच्या हाल अपेष्टात आणखीन भर पडत चाललेली आपल्याला दिसून येते. जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईबरोबर लोकांना महागाई आणि बेरोजगारी या संकटांशी देखील सामना करावा लागत होता आणि त्यामुळे देशातील जनतेच्या मनात सरकारविषयी मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला होता. त्यातच प्रशासकीय यंत्रणेकडून लोकांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहिली जात होती आणि म्हणून सामान्य लोकांच्या अडीअडचणी, समस्या, तक्रारी याविषयी सनदी सेवकांकडून उदासीनतेचे आणि बेपर्वाईचे प्रदर्शन केलं जात होतं. लोकांच्या हाल अपेष्टांची प्रशासकीय संघटना कदर करत नव्हत्या, त्याची दखल घेत नव्हत्या आणि म्हणून साहजिकच जनतेच्या मनातील सरकारविषयीचा असंतोष हा उठण्याची वेळ आलेली आपल्याला दिसून येत होती. मग अशा स्थितीत प्रशासनात व्यापक प्रमाणावर सुधारणा घडवून आणण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत याची जाणीव सरकारला झाली आणि त्यातून आयोगाची स्थापना झाली. देशातील एकंदर परिस्थितीच्या ह्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रशासकीय सुधारणा आयोग स्थापण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार 5 जानेवारी 1966 रोजी सरकारने ह्या आयोगाची स्थापना केली. मोरारजी देसाई हे या आयोगाचे अध्यक्ष होते आणि या आयोगामध्ये के हनुमंतय्या, एच.सी. माथुर, जी.एस. पाठक आणि एच.व्ही. कामत या सदस्यांचा समावेश होता. आयोगाच्या स्थापनेवेळी अध्यक्षांसहित सर्व सदस्य हे संसदेचे सदस्य होते. व्ही. शंकर यांची आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पुढे आयोगाच्या सदस्यांमध्ये काही बदल झाले. प्रथम जी.एस. पाठक यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानं त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्या जागेवर देवव्रत मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 1967च्या मार्च महिन्यात आयोगाचे अध्यक्ष मोरारजी देसाई यांची पण केंद्रीय मंत्रिमंडळात उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे त्यांनी आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी के हनुमंतय्या यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर एच.सी. माथुर यांच्या निधनानं रिकाम्या झालेल्या जागेवर टी.एन. सिंग यांची नंतर नियुक्ती करण्यात आलेली दिसून येते. मग ह्या आयोगाची कार्यकक्षा काय होती, आयोगाला कोणत्या क्षेत्रात कार्य करायचं होतं ते देखील बघणं गरजेचं ठरतं. सर्वसाधारण प्रशासकीय सुधारणा आयोगाची कार्यकक्षा बरीच व्यापक ठेवण्यात आलेली होती. देशाच्या लोकप्रशासनाचं परीक्षण करणं आणि त्यामध्ये सुधारणा आणि पुनर्संघटन घडवून आणण्यासंबंधीच्या शिफारशी करणं याचा त्यामध्ये समावेश होता. म्हणजे देशाचे संपूर्ण लोकप्रशासन तिच्या कार्यकक्षेत आणण्यात आलेलं दिसून येतं. त्यामध्ये केंद्र सरकारची यंत्रणा आणि कार्यपद्धती, सर्व राज्यस्तरांवरील नियोजन यंत्रणा, केंद्र राज्य संबंध यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होता. सार्वजनिक सेवांमध्ये उच्च दर्जाची कार्यक्षमता आणि कर्तव्यनिष्ठा कशी निर्माण करता येईल याचा देखील विचार करणं, सरकारच्या सामाजिक व आर्थिक धोरणांच्या कार्यवाहीसाठी लोकप्रशासन हे सक्षम आणि प्रभावी साधन बनवणं, विकासाची सामाजिक व आर्थिक उद्दिष्ट साध्य करणं आणि लोकप्रशासनात जनतेच्या इच्छा आकांक्षांना ते प्रतिसाद देऊ शकेल या स्वरूपात त्याला प्राप्त करून देणं, या दृष्टीने लोकप्रशासनाच्या संघटनेत सुधारणा घडवून आणण्यासंबंधी उपाय सुचवण्याचे आणि शिफारशी करण्याचे आयोगाला सांगण्यात आलेलं होतं. केंद्र सरकारच्या ज्या ठरावानं प्रशासकीय सुधारणा आयोगाची निर्मिती करण्यात आली त्या ठरावात असं स्पष्ट करण्यात आलं होतं की लोकप्रशासनाशी संबंधित पुढील बाबींचा आयोगानं विचार करावा.
मग त्यामध्ये भारत सरकारची यंत्रणा आणि तिची कार्यपद्धती, सर्व राज्यस्तरावरील नियोजनाची यंत्रणा, केंद्र राज्य संबंध, वित्तीय प्रशासन, सेवक प्रशासन, आर्थिक प्रशासन, राज्यस्तरावरील प्रशासन, जिल्हा प्रशासन, कृषी प्रशासन, नागरिकांची गऱ्हाणी निवारण करण्यासंबंधीच्या समस्या, त्याचबरोबर संरक्षण, रेल्वे, परराष्ट्र व्यवहार, अंतर्गत सुरक्षा, शिक्षण, प्रशासन यासारखे काही विषय आयोगाच्या कार्यकक्षाच्या काही बाहेर ठेवण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. तथापि शासन यंत्रणेचे पुनर्संघटन करण्यासंबंधी शिफारशी करताना वरील विषयांशी संबंधित प्रश्न विचारात घेताना आयोगाला स्वातंत्र्य देण्यात आलेले दिसून येतं. थोडक्यात लोकप्रशासनाबाबत अशा प्रकारची सर्वसमावेशक चिकित्सा करण्याचा भारतातील हा एक पहिलाच प्रयत्न होता. प्रशासकीय सुधारणा आयोगाला आपली कार्यपद्धती निश्चित करण्याचं स्वातंत्र्य देखील देण्यात आलेलं होतं आणि त्याचप्रमाणे स्वतःच्या मदतीसाठी समित्या नेमण्याचं आणि सल्लागारांचं आणि तज्ज्ञांचं सहाय्य घेण्याचं स्वातंत्र्य देखील त्यांना देण्यात आलेलं होतं. आयोगानं जानेवारी 1966 ते जून 1970 अशी सुमारे 5.5 वर्ष कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आयोगाने आपल्या कामकाजाच्या सोयीसाठी 20 अभ्यास गट, 13 कार्यगट, 4 तज्ज्ञ गट आणि 1 कृती दल स्थापन केलेला होता. याखेरीज सार्वजनिक जीवनातील अनेक मान्यवर व्यक्तींचं सहकार्य देखील आयोगाने घेतलेलं दिसून येतं. प्रशासकीय सुधारणा आयोगाने केंद्र सरकारला एकूण 20 अहवाल सादर केले आणि त्या अहवालात त्याने केलेल्या शिफारशींची संख्या जवळपास 578 इतकी होती. यावरून या आयोगाच्या कार्याची व्याप्ती किती मोठी होती हे आपल्याला लक्षात येतं. मग प्रशासकीय सुधारणा आयोगाने केलेल्या ज्या महत्त्वपूर्ण शिफारशी आहेत त्यांची आपल्याला चर्चा करावी लागेल. खरं तर प्रशासकीय सुधारणा आयोगाने केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात भारत सरकारची यंत्रणा, कार्यपद्धती, सेवक प्रशासन, केंद्र राज्य संबंध, नागरिकांची गऱ्हाणी निवारण संबंधी करण्याच्या समस्या यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर आणि उपयुक्त अशा शिफारशी केलेल्या होत्या. तथापि भारत सरकारची यंत्रणा व कार्यपद्धती आणि सेवक प्रशासन या 2 विषयांवरील त्यांच्या शिफारशी विशेषतः महत्त्वाच्या समजल्या जातात आणि त्यापैकी काही शिफारशी आपण त्यांची चर्चा करू. त्यातला पहिला जो भाग होता तो म्हणजे शासकीय यंत्रणा आणि कार्यपद्धतीविषयीची शिफारस. खरं तर प्रशासकीय सुधारणा आयोगाने भारत सरकारची यंत्रणा व तिची कार्यपद्धती या विषयावरील आपला अहवाल 1968 सरकारला सादर केला. त्या अहवालातील काही महत्त्वाच्या शिफारशी आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिली शिफारस अशी होती की केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना त्रिस्तरीय असावी. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 40च्या आसपास असावी, परंतु कोणत्याही परिस्थितीत ती 45पेक्षा अधिक असू नये. मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांची संख्या पंतप्रधानांसह जास्तीत जास्त 16 इतकीच असावी. शासन यंत्रणेचे कामकाज कार्यक्षमतेने आणि प्रभावी चालण्यासाठी उपपंतप्रधानपद निर्माण करण्यात यावं, परंतु सर्व महत्त्वाच्या नेमणुका पंतप्रधानांच्या इच्छेनुसार केल्या जाव्यात. पंतप्रधानाला मार्गदर्शन, समन्वय, देखरेख यासंबंधी जबाबदारी पार पाडावी लागत असल्यानं त्याच्याकडे कोणत्याही विशिष्ट खात्याचा कार्यभार सोपवू नये. त्याचबरोबर कॅबिनेटच्या स्थायी उपसमित्यांचे पुनर्संघटन करण्यात यावं. त्यांनी शासनाची सर्व कार्य आपसापसात वाटून घ्यावीत. तसेच प्रत्येक उपसमितीला सचिवांच्या समितीची जोड देण्यात यावी, अशी देखील एक महत्त्वपूर्ण शिफारस त्यामध्ये केलेली होती. त्यानंतर कॅबिनेट सचिवाने प्रमुख सल्लागार ही भूमिका पार पाडावी. त्याने पंतप्रधान, कॅबिनेट आणि कॅबिनेटच्या उपसमित्या यांना धोरणविषयक बाबींसंबंधी सल्ला देण्याचं कार्य देखील ह्या कॅबिनेट सचिवाने करावं. पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नियुक्ती करताना गुणवत्तेसंबंधीचे काही निकष विचारात घ्यावे. विशेषतः मंत्र्यांची व्यक्तिगत सचोटी, निष्ठा, बौद्धिक क्षमता, निर्णय क्षमता, कामाचं सातत्य इत्यादी निकष विचारात घेऊनच त्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी एक महत्त्वपूर्ण शिफारस केलेली होती.
पंतप्रधानाने प्रत्येक महिन्याला सर्व मंत्र्यांना व्यक्तिशः किंवा गटागटाने भेटावं. या भेटीमध्ये त्यांनी प्रशासनाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर मंत्र्यांशी चर्चा करावीत व त्यांची मतं जाणून घ्यावीत. मंत्री आणि त्यांच्या विभागाचा सचिव यांच्यात सहकार्य व परस्पर विश्वासाचे संबंध असावेत. मंत्र्याने आपल्या सचिवाबद्दल विश्वास बाळगावा. सचिवाने धोरणविषयक बाबींसंबंधी मंत्र्याला सल्ला दिल्यावर त्यावर टीका होऊ लागली तर त्याची जबाबदारी मंत्र्याने स्वीकारावी. सचिवाने आपल्या मंत्र्याशी एकनिष्ठ राहावं आणि प्रत्येक प्रश्नावर वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून सल्ला देण्याचं कार्य देखील त्याने करावं. प्रत्येक मंत्रालयाला किंवा मोठ्या प्रशासकीय विभागाला सहाय्य करण्यासाठी एक धोरण सल्लागार समिती असावी. या समितीनं दीर्घकालीन धोरणासंबंधीच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा विचार देखील त्यामध्ये करावा. केंद्र शासनात एक स्वतंत्र सेवक विभाग स्थापन करण्यात यावा आणि हा विभाग पंतप्रधानांच्या नियंत्रणाखाली ठेवावा. या स्वरूपामध्ये जवळपास खूप साऱ्या अशा महत्त्वपूर्ण शिफारशी ज्या शासकीय यंत्रणा आणि कार्यपद्धती याविषयीच्या या महत्त्वपूर्ण शिफारशी आयोगाने 1968 केंद्र सरकारला आपल्याला केलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण सेवक प्रशासनाच्या संबंधी असणाऱ्या शिफारशी ज्या होत्या त्या देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला त्यामध्ये ठरताना दिसून येतात. मग ह्या शिफारशी काय आहेत, त्या शिफारशींचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर प्रशासकीय सुधारणा आयोगाची अंमलबजावणी कशी झाली, त्याच्या पुढच्या समस्या कोणत्या होत्या, या आदी महत्त्वपूर्ण घटकांविषयी आपण पुढील भागामध्ये माहिती घेऊया. तोपर्यंत थांबूया. हाच भाग आपण पुढच्या भागात कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत पुढच्या भागामध्ये याच्याशी संबंधित असणाऱ्या विविध गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, माहिती घ्यायच्या आहेत, त्याची माहिती करून घ्यायची आहेत. तोपर्यंत आपण थांबूया. सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.